प्रश्न 1. लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक आहे? लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक आहे? आपले पर्याय आहेत: ए पहिला, बी दुसरा, सी तिसरा, डी चौथा. तुमचे बरोबर उत्तर असेल बी दुसरा. प्रश्न 2. कोणत्या देशातील लोक सर्वात जास्त अभ्यास करतात? कोणत्या देशातील लोक सर्वात जास्त अभ्यास करतात? आपले पर्याय आहेत: ए कॅनडा, बी भारत, सी अमेरिका, डी चीन. तुमचे बरोबर उत्तर असेल ए कॅनडा. प्रश्न 3. चंद्रावर पिझ्झा डिलिव्हरी करणारा जगातील पहिला देश कोणता आहे? चंद्रावर पिझ्झा डिलिव्हरी करणारा जगातील पहिला देश कोणता आहे? आपले पर्याय आहेत: ए भारत, बी रशिया, सी चीन, डी अमेरिका. तुमचे बरोबर उत्तर असेल डी अमेरिका. मित्रांनो, अजूनही तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राइब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड करताच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. सबस्क्राइब करायला विसरू नका. प्रश्न 4. जगातील सर्वात सुंदर हत्ती कोणत्या राज्यात आहेत? जगातील सर्वात सुंदर हत्ती कोणत्या राज्यात आहेत? आपले पर्याय आहेत: ए तामिळनाड, बी राजस्थान, सी केरळ, डी बिहार. तुमचे बरोबर उत्तर असेल डी बिहार. प्रश्न 5. दिल्ली भारताची राजधानी कोणत्या साली करण्यात आली? दिल्ली भारताची राजधानी कोणत्या साली करण्यात आली? आपले पर्याय आहेत: ए 1905 मध्ये, बी 1910 मध्ये, सी 1911 मध्ये, डी 1925 मध्ये. तुमचे बरोबर उत्तर असेल सी 1911 मध्ये. प्रश्न 6. सर्वात कमी जगणारा प्राणी जीव कोणता आहे? सर्वात कमी जगणारा प्राणी जीव कोणता आहे? आपले पर्याय आहेत: ए डास, बी माशी, सी मुंगी, डी गांडी. तुमचे बरोबर उत्तर असेल डास. प्रश्न 7. कोणत्या देशात एकही मंदिर आणि मशिदी नाहीत? कोणत्या देशात एकही मंदिर आणि मशिदी नाहीत? आपले पर्याय आहेत: ए युरोप, बी सौदी अरेबिया, सी चीन, डी कोरिया. तुमचे बरोबर उत्तर असेल बी सौदी अरेबिया. प्रश्न 8. भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक विद्यापीठे आहेत? भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक विद्यापीठे आहेत? आपले पर्याय आहेत: ए उत्तर प्रदेश, बी आसाम, सी मुंबई, डी बिहार. तुमचे बरोबर उत्तर असेल डी बिहार. प्रश्न 9. भारताचा कोणता शेजारी देश पूर्वी पूर्व पाकिस्तान होता? भारताचा कोणता शेजारी देश पूर्वी पूर्व पाकिस्तान होता? आपले पर्याय आहेत: ए नेपाळ, बी भूतान, सी बांगलादेश, डी म्यानमार. तुमचे बरोबर उत्तर असेल सी बांगलादेश. प्रश्न 10. शेवग्यांची भाजी खाल्ल्याने कोणता आजार बरा होता? शेवग्यांची भाजी खाल्ल्याने कोणता आजार बरा होता? आपले पर्याय आहेत: ए कावीळ, बी मधुमेह, सी रात आंधळेपणा, डी संसर्गजन्य रोग. तुमचे बरोबर उत्तर असेल डी संसर्गजन्य रोग. विटॅमिन सी, ए, ई, लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम, झिंक यासारखी जीवनावश्यक तत्वे त्याची भाजी बनवून खाल्ल्याने शरीराला मिळतात. शेवग्यामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आढळतात. ते अनेक प्रकारच्या संसर्गजन्य रोगांपासून संरक्षण करण्यास मदत करतात. प्रश्न 11. 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कोणत्या रंगाचे आधार कार्ड दिले जाते? 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कोणत्या रंगाचे आधार कार्ड दिले जाते? आपले पर्याय आहेत: ए निळा, बी लाल, सी पिवळा, डी काळा. मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहे.
कमेंट करून नक्की सांगा आणि अशा आणखीन महत्त्वपूर्ण प्रश्नांसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।